कधी कधी आहे ना इतकं डिमोटिवेट होतं ना की असं वाटतं आता व्हिडिओज नको टाकायला. त्यामुळे माझ्याकडनं कधी कधी डेज पण स्किप होत आहेत. म्हणून मी परत कंबाईन व्हिडिओ घेऊन आली आहे, कारण की हा जो व्हिडिओ आहे तो परवाचा आहे. रोजच्याप्रमाणे मी सकाळी उठलेले, क्लासला काही गेले नव्हते, तर म्हटलं आज जरा घर साफसफाई करूया. तर मी झाडून वगैरे घेतलेलं आणि फरशी पुसायला घेतली. तेवढं डमरू उठलेला, कारण की त्याला नेहमी उठायचंच असतं माझ्या कामाच्या मध्ये. आणि हो, परवा उमेश निघलेला त्याच्या घराकडनं पनवेलला यायला, आणि आमच्या इकडे गॅस पण संपलेला, पण नशीब दुपारचा स्वयंपाक झालेला होता. तर आता संध्याकाळी चहा बनवायची पंचायत होती. मम्मीने थोड्या वेळ ठेवलेला गॅसवर, पण तो परत बंद झालेला. मग मी डोकं लावलं, म्हटलं चला आज किटलीमध्ये चहा बनवूया. तर परत मी थोडंसं पाणी ॲड केलं, थोडीशी चहापत्ती, साखर ॲड केली आणि अद्रक पण किसून टाकलेली. मी म्हटलं आता होतोय की नाही व्यवस्थित, पण नाही व्यवस्थित झालेला. रोजच्याप्रमाणे जसं चहा असतो नॉर्मल तसाच झालेला. पण आता पंचायत होती स्वयंपाकाची, कारण की उमेश पण येणार होता. तर मी त्याला विचारलं की जेवायला काय बनवू, तर तो मला बोलला की नाही, मी डब्बा घेऊन आलो आहे आणि मी डायरेक्टली कामाला जाणार आहे, तर तू माझ्यासाठी काहीच बनवू नको. तर म्हटलं चला आता चांगलीच गोष्ट आहे. तर मम्मीला मी बोलले आपल्यासाठी आपण फ्राईड राईस मागूया आणि मस्त तेच खाऊया, कारण की आता गॅस पण नाही आहे आणि काही करू पण नाही शकत. ॲज इट इज त्याच प्लॅनवर आम्ही स्टिक राहिलो आणि परवाचा दिवस आमचा असा गेलेला. तर आता हा आहे कालचा दिवस. कालचा दिवस खूपच उशिरा चालू झालेला, कारण की उमेश लेट आलेला. तर मग त्याच्यासोबत जरा गप्पा वगैरे मारला, थोडासा टाईम स्पेंड केला आणि झोपायला पण खूप उशीर झालेला. मी दुपारी 3 वाजता व्लॉग स्टार्ट केलेला, नाश्ता वगैरे झालेला. दुपारचे 3 वाजले होते आणि मला आता बनवायचं होतं जेवण तर डमरूसाठी, कारण की तो झोपलेला. तर मग त्याच्यासाठी मी बनवलेलं बटाटा टाकून जरा खिचडी वगैरे बनवलेली, पण त्यांनी काही खाल्लीच नाही. त्याला सर्दीमुळे जातच नाही आहे जेवण. दुपारचा टाईम तर असंच गेलेला झोपण्यामध्ये. उमेश थोडा बाहेर गेलेला, त्याचं काहीतरी काम होतं. त्याला सुट्टीच्या दिवशी पण कुठं ना कुठं जायचंच असतं आणि काही ना काही त्याला काम करायचंच असतं. घरी त्याला काही बसवतच नाही. आणि मी बरंचसं काही पार्सल मागवले, तर त्याच्यामध्ये एक एस्ट्रॉनॉट म्हणून आलेलं. तर ते इतकं छान आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. इतकं छान वाटतं ना ते रात्रीचं लावल्यानंतर. तर मला त्याची अनबॉक्सिंग करायची होती, म्हणजे व्हिडिओ काढायचा होता. तर मी त्याचा व्हिडिओ काढून घेतलेला. आणि जर कुणाला तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये लिंक सांगा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. हे बघा किती छान वाटतं ना, खूपच सुंदर दिसतं. त्यानंतर मला लागलेला जरा पायाला दुपारी, तर मी त्याला गरम हळद लावत होते. इतकं दुखत होतं, बोट माझं सुजलेलं, पूर्ण हिरवं निळं झालेलं. पण काय सांगू, मला इतकं पेन होत होतं की बस, माझा दिवस म्हणजे रात्र अशीच गेलेली आहे. आणि रात्रीचं बघा हे परत एक शॉट घेतलेलं, एकदम छान वाटत होतं. तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर पाहिजे नसेल तर. असा होता दिवस. उद्या, काळजी घ्या, बाय बाय.